चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. या एकविरा सांगडे संघाला विनंती असेल आपण निघेतून क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर विनंती करतो या साईल 11 आपटा संघाला आपण सलामीची जोडी आतमध्ये पाठवा. विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये खरेदर मॅन ऑफ द मॅच खरेदर पाहायला गेलं तर 11 चेंडूमध्ये 38 धाबीची खेळली. मात्र ज्या खेळाडूने भरपूर चांगली खेळी पाहायला मिळाली रुद्रांश 11 कलंबोली संघाचा मी विनंती करतो महेश खेळाडूला आपण यायचं आहे. सामनावीरची ट्रॉफी आपण घेण्यासाठी इथून टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. महेश फलंदाजाला रुद्रांश 11 कलंबोली संघाचा. चला सलामीची जोडी पाठवा. साईल 11 आपटा संघाला विनंती असेल. पाहायला गेलं तर साईल 11 आपटा संघाची मात्र इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला राजशीद आणि त्याच्या जोडीला मात्र इथून पाहायला मिळालेला एका खरेदर आदिवासी रायगड टेनिस क्रिकेट मधला खरेदर एका भरपूर चर्चेत असलेलं नाव इथून पाहायला मिळालेला सारसई संघाचा खरेदर रोशन पवार खरेदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला सलामीला इथून साईल 11 आपटा संघाकडून. विचार केला या खेळाडूचा तर नक्कीच या सीझन मध्ये खरेतर भरपूर चर्चेत असलेलं हे नाव सारसई संघाचं रोशन पवार. त्याच्या साथीला मात्र इथून राशीद पाहायला मिळतोय. मात्र 2 सामन्यामध्ये थोडीशी पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करत होता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये सस्त्यात बाद झाला. आता मात्र इथून इम्पॉर्टंट मॅच खरेदर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज सचिन शॉट पिपाचा चेंडू त्याच्यावर मात्र इथून प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार आला हा खणखणीत षटकार. या गोलंदाजच्या माध्यमातून नक्कीच एक मोठा गडी बाद केलाय सचिन. या गोलंदाजाने नवीन फलंदाज कोरलवाडी संघाचा खरेदर महेंद्र वाघे मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका इथून सजवायचा होता मात्र इथून चेंडू आला निर्धाव. पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं चौकार आला होता मात्र भरपूर चांगला इथून
धावा मात्र येथील साहिल 11 आपल्या संघासाठी मात्र जशी रोशन पवारची विकेट गेली त्यानंतर मात्र इथून हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव इथून पाहायला मिळेल. या एका धावेच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 5 या आकड्यावर धावून पोहोचले. 1-5 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल 11 आपल्या संघाची शॉर्ट पेपरचा चेंडूतून ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करत राज या फलंदाजाचा प्रयत्न फसला गेलाय. बॅट आणि बॉलचा करत संपर्क होत नाहीये. इथून चेंडू आला निर्धाव. कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते. गोलंदाज सचिन या गोलंदाजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर जरूर चौकाराचा मार खाल्ला त्यानंतर मात्र इथून कमबॅक करण्यात जाणतो हा खेळाडू. हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच पाहायला मिळतोय मात्र इथून थोडीशी चुकी पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच या चुका कुठेतरी या महागात पडू शकतात. इथून पाहायला गेलं तर या एकवीरा सांगडे संघाला मात्र ती चूक क्षेत्ररक्षकाने केली त्याच्यावर मिळाली एक धाव. इथून एका धावेने पाहायला गेलं तर धावा दाखल लागतील 6 धावा. पहिलं षटक इथून संपलं गेलं या सचिन या गोलंदाज 6 धावा दाखल कराव्या लागल्यात. एक गडी खरं तर महत्वाचा बाद केला या रोशन पवार या फलंदाजाला. डीजे देत असताना आला हा दणदण करीत दमदार चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. या 4च्या सगळ्याने धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा दाखल पाहायला मिळतील. महेंद्र या फलंदाच्या माध्यमातून करदार हा फटका इथून भरपूर चांगला पाहायला मिळाला. चौकाराच्या सगळ्यांना 11 धावा दाखल पाहायला मिळतात. फुलटा पद्धत चेंडू समोरच्या दिशेने इथून लगेच पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेने 12 धावा दाखल कराव्या लागल्यात. नक्कीच इथून मोठे फटके मारावे लागते राजशीद या फलंदाजाला. ते मोठे फटके मात्र इथून मारू देत नाहीये खरं तर गोलंदाज कुमार हा गोलंदाज.
हा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एकदा पूर्ण केलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून दोन्ही फलंदाज खरं तर चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. या एका धावेच्या साह्याने मात्र एका धावेने मात्र धावसंख्या इथून पुढे सरसावत असताना 13 या आकड्यावर जाऊन पोहोचले या साईला 11 आपटा संघाच्या. फोटो पाठवला त्याचा ऑब्जेक्शन घेतला ना तुम्ही विषयावर इथून मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही फलंदाजाला. आमच्या दिशेने नक्कीच हा चेंडू कटवला गेलाय. एक धाव इथून खरं पाहायला मिळते या दोन्ही संघाच्या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर षटक क्रमांक दुसरा इथून संपलं गेलं. कुमार या गोलंदाजाचा विचार केला तर एक चौकार वगळला असता मात्र इथून भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावर लागल्यात 14 धावा धावफलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतील. चला पंच आपण स्पीडअप घ्या. लगेच वॉर्निंग द्यायचे क्षेत्ररक्षण करत असताना आई एकविरा सांगली संघाला नक्कीच आपण क्षेत्ररक्षण लावा. लगेचच 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. 14 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतात. पाहायला गेलं तर एक गडी बाद साहिल 11 आपटा संघाचा. नक्कीच इथून रोशन पवार बाद झाल्यानंतर इथून थोडीशी शांत आणि संयम खरं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज नक्कीच पाहायला मिळेल. आई एकविरा सांगडे संघाकडून विकास हा चेंडू इथून पाहायला गेलं तर लो फुट चेंडू त्याच्यावर मात्र इथून ड्राईव्ह केलाय. या चेंडूवर पाहायला गेलं तर एकच धाव इथून पाहायला मिळते. एका धावेने 15 धावा धावफलकावर लागल्यात. एका दुखीने काम नाही चलने वाला. इथून मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही फलंदाजाला. सलामीला गेलेला फलंदाज राज इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राजवर खरं तर भरपूर अपेक्षा असतील. पाठीराख्यांच्या मात्र त्या पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकला या नक्कीच इथून षटकार. पाहायला गेलं तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथून हाताला गेला होता. विकास या गोलंदाजाने त्याच्यावर मात्र चोख प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये राज या फलंदाजाने पाहायला मिळत आहे. या सायाच्या साह्याने धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चेंडू पाडल्यानंतर थोडासा नक्की खाली राहतोय मात्र इथून पंच आमच्याकडे होतील. हा चेंडू असेल खराब. हे चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर एका धावेने धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. षटकार टोकल्यानंतर कुठेतरी दबाव आणि दडपण इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज विकास या गोलंदाजच्या माध्यमातून हा चेंडू भरपूर चांगला टप्पा इथून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. बावीस धावा नक्कीच इथून धावफलकावर पाहायला मिळतील. विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये तिसरा गोलंदाज विकास या गोलंदाजच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. षटकाराचा जरूर मार खाल्ला मात्र कमबॅक इथून पाहायला मिळतोय. या पुढचा चेंडू हा चेंडू ब्लॉकर हाताला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नक्कीच इथून चेंडू अडवत असताना या चेंडूवर पाहायला गेलं तर एक धाव इथून पाहायला मिळेल. 23 धावा नक्कीच पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला गेलं तर साहिल 11 आपटा संघाच्या इथून एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणाला मात्र इथून
थांबवलं गेलं या फलंदाज राजा फलंदाजाने. एक धाब्याने मात्र इथून संघ मात्र पुढे जात असताना नक्कीच पाहायला मिळेल. 24 या आकड्यावर हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू खरं तर पाहायला मिळतोय. मात्र एक सिंगल मात्र इथून पाहायला मिळते. या सिंगलच्या साह्याने मात्र 25 धावा दाखल लागल्यात. तिसऱ्या षटक इथून संपलं गेलं या गोलंदाज विकास गोलंदाजाकडून. नक्कीच 25 धावा दाखल पाहायला मिळतात. डीजे धन्यवाद. खरं तर भरपूर चांगला सॉन्ग पाहायला मिळाला. तेवढीच चांगलं आयोजन खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये नक्कीच इथून पाहायला मिळतं. मुख्य आयोजक पाहायला गेलं तर महादेवजी पिरकर साहेब, तर त्याच्या नक्कीच पाहायला मिळतात. तर प्रकाश पवार साहेब, त्यानंतर पाहायला गेलं तर शरद वाघे नक्कीच एका ग्रुप ग्रामपंचायत आपटा गावातील सरपंच आणि विष्णू खैर साहेबांचं नक्कीच हे आयोजन भरपूर चांगलं आयोजन करत मित्रांनो पाहायला मिळतं. या शेवटचं षटक इथून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळाला. आकाश एकविरा 11 सांगडी संघाकडून खरं तर इथून पाहायला मिळेल. इथून मोठे फटके यायला हवेत खरं तर साहिल 11 आपल्या संघासाठी. विचार केला तर अवघ्या 25 धावा दाखल लागल्यात. तिसरं षटक खरं तर संपलं गेलं. चौथ्या षटकाच्या मात्र इथून सुरुवात पाहायला मिळते आकाश या गोलंदाजाकडून. शापी पद्या चेंडू नक्कीच इथून पाहायला गेलं तर या चेंडूवर उंची भरपूर होती. मात्र पंचांनी वाईट हॅलो हॅलो मात्र 32 धावा दाखल कवर इथून पाहायला मिळतील. हॅलो 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 नक्कीच इथून खरं तर पाहायला गेलं तर बॅक टू बॅकचा आलेला हा दुसरा षटकार इथून राज्याच्या फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं पाहायला गेलं तर पहिला चेंडू खराब, त्यानंतर मात्र लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार इथून पाहायला मिळतात. राशीद या फलंदाच्या माध्यमातून षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतात. नक्कीच पाहायला गेलं तर तामसई या संघाचा खरं तर राज शीद मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच नुकताच झालेल्या कुशिवली गावाची खरं तर नाईट रजनीमध्ये पहिल्या क्रमांकाचा नक्कीच इथून मानकरी ठरला होता तामसई संघ. त्याच ग्रामीण गावातील खरं तर हा फलंदाज
आज साहिल 11 आपटा संघासाठी मात्र निवड झाली होती. या फलंदाजी मात्र इथून पाहायला गेलं तर लगातारचे 2 षटकार आल्यानंतर मात्र इथून विकेट पाहायला मिळते राज या फलंदाजी. तब्बल 11 चेंडूमध्ये 23 धाबीचं मात्र इथून नक्कीच योगदान देत असताना मात्र राशीदला पाहायला गेलं तर भरपूर चांगली फलंदाजी. शेवटच्या क्षणाला खरं तर इथून बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक पाहायला गेलं तर भोसरी संघाचा खरं तर एक 100 लीटर फलंदाज प्रशांत आवाटे इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 38 धावा दाखल करायला लागल्यात. अजून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या सुरेश 11 भोसरी संघाचा प्रशांत पवार इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सॉरी, प्रशांत आवाटे हा फलंदाज. प्रशांत पवार खरं तर मोपाडा संघाचा नक्कीच पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. मात्र आजच्या दिवसामध्ये प्रशांत आव्हाटे हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू इथून पाहायला गेलं तर भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. पडले झडले त्यानंतर मात्र इथून पाहायला गेलं तर नॉन स्टॉपला चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. आला हा दणदण करीत चौकार. हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न इथून नक्कीच विकेट किपर इथून थोडासा फंबलिंग मात्र पाहायला गेलं तर इथून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी वाईट +2 अशा मिळाल्या बोनसच्या स्वरूपात. खरं तर या 3 धावा इथून पाहायला मिळतील. या 3च्या साह्याने नक्कीच धावा दाखल कवर पाहायला गेलं तर 45 धावा 45 धावा दाखल कवर नक्कीच इथून पाहायला मिळतात साहिल 11 आपटा संघाच्या. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. मात्र चेंडू इथून पुन्हा एकदा खराब दर्शवला पंचाने. नक्कीच पाहायला गेलं तर इथून पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. 46 धावा दाफलकावर पाहायला मिळतील. वेग भरपूर पाहायला मिळाला या चेंडूवर. नक्कीच मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते. गोलंदाजचा विचार केला तर आकाश या गोलंदाजचा 46 धावा दाफलकावर इथून पाहायला मिळतात. फुल टॉसचा चेंडू इथून मात्र फटका मात्र फसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत या फलंदाजाचा शेवटच्या चेंडूवर मात्र इथून विकेट पाहायला मिळते. तर आई एकविरा संघाने मात्र 2 सामने मात्र विन झालाय, जिंकलेत. तर इथून पाहायला गेलं तर यंगस्टार 11 चिचकांबा संघाने 1 सामना नक्कीच जिंकला आणि 1 सामना मात्र नक्कीच इथून पराजित झालाय. तर मयूर 11 संजय नगर संघाने मात्र इथून पाहायला गेलं तर 1 सामना पहिला सामना जिंकला, दुसरा सामना मात्र पराजित झालाय. इथून रुद्रांश 11 कलंबोली संघ पहिला सामना इथून पाहायला गेलं तर पराजित झाला, हरला गेलाय. तर दुसरा सामना जिंकला गेलाय.
नक्कीच पाहायला गेलं तर इथून जर सांगडा संघ जर जिंकला तर नक्कीच इथून सुपर 10 मध्ये जाण्याचा मात्र इथून रस्ता मात्र खुला होईल कदाचित. मात्र नक्कीच इथून पाहायला गेलं तर इथून एकच टीम खरं तर पाहायला मिळते. या 2 सामने लगातार जिंकलेत. तर बाकीचा जर संघाचा विचार केला तर एक सामना जिंकून एक सामना मात्र गमावला गेला. तर साहिल 11 आपल्या संघाचा विचार केला तर 2 सामने गमावले गेलेत. जर हा सामना जर जिंकला ना तर नक्कीच पुढे कदाचित नक्कीच चान्स असेल. कारण पाहायला गेलं तर एक सामना जिंकून एक खरं तर संघ मात्र इथून पाहायला मिळतात. मात्र विचार केला तर 46 धावा दाखल लागल्यात. इथून पाहायला गेलं तर 47 धावेची गरज असेल इथून आई एकविरा सांगडे संघाला. ओपन असेल तर गोलंदाजी मार्क विचार केला तर इथून कोरलवाडी एक्सप्रेस या नावाने खरं तर या खेळाडूला हा नाव खरं तर प्रसिद्ध झालंय. राजेश वाघे गोलंदाजी मार्क वर इथून पाहायला मिळेल संघाचा सर सेनापती खरं तर इथून साहिल 11 आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर स्ट्राईक एंडला फलंदाज इथून पाहायला मिळेल आई एकविरा सांगडे संघाकडून कुमार. हा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच फटका सजवायचा होता. इथून प्रयत्न फसला गेला फलंदाज कुमार या फलंदाजाचा नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढंच होणं गरजेचं असतं. तो जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बॅटिंग करतात त्यावेळेला पहिला चेंडू आला या निर्धाव. हा चेंडू इथून भरपूर चांगला फटका पाहायला मिळतो. मात्र इथून मिसटाईम फटका नक्कीच जरूर पाहायला मिळत होता. मात्र या चेंडूवर मिळतील 2 धावा. या 2 धाव्याने मात्र इथून श्री गणेश झाला या आई एकविरा सांगडे संघाचा. त्या झेलवर खरं तर पोहोचणं गरजेचं होतं रोहित या क्षेत्ररक्षकाला. मात्र ती झेल सेफ लँड खरं तर पाहायला मिळाले. विचार केला तर एक चांगल्या खेळाडूचा खरं तर झेल उडाला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक खरं तर राजेश वाघे या खेळाडूला नक्कीच पाहायला मिळतात. प्रेम पवार विनेगाव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी खरं तर पारितोषिक इथून नक्कीच लावलं गेलं. प्रेम पवार या खरं तर
माध्यमातून राजेश या गोलंदाजाला इथून पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र दुहेरी धाव, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. नक्कीच पाहायला गेलं तर राजेश या गोलंदाजाचा विचार केला तर जेव्हा जेव्हा हा गोलंदाज मार्कवर येतो ना तेव्हा तेव्हा मात्र इथून नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू खुल्या टप्प्याचा चेंडू हाताला गेला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल मात्र चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर 3 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. आता मात्र इथून स्ट्रायकिंगचा विचार केला तर फलंदाज अरुण या फलंदाजाला नक्कीच पाहतोय. 47 टार्गेट इथून चेस करतोय. खरं तर अय्या एकविरा सांगडे संघ इथून फटका भरपूर चांगला आहे. मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात असेल राजा क्षेत्ररक्षक तिथून उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र इथून 1 धाव. खरं तर दोन्ही फलंदाजाने धावून काढले. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथून पाहायला गेलं तर अय्या एकविरा सांगडे संघ. हा चेंडू इथून पाहायला गेलं तर नक्कीच इथून फुलटा स्पर्धा चेंडू पाहायला गेलं तर चेंडू जाईल सीमारेषा पार आला. हा दमदार चौकार. नक्कीच इथून रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग टीमने. नक्कीच हेड फॅक्टर या चेंडूवर खरं तर नक्कीच पाहायला जाईल. डिसिजन पेंडिंग खरं तर इथून पाहायला गेलं तर चेंडू रिलीज खरं तर नक्कीच चेंडू नक्कीच इथून नो घोषित केलाय तिसऱ्या पंचाने. इथून 1+4 अशा मात्र 5 धावा या चेंडूवर पाहायला मिळतील. नक्कीच हेड फॅक्टरचा विचार केला तर इथून नक्कीच कमरेपेक्षा उंच इथून पाहायला मिळाला हा चेंडू. या 5च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर लागल्यात. या पुढचा चेंडू नक्कीच इथून असेल फ्रीट. उघडे डोळा पहा नेट. या पुढचा चेंडू असेल फ्रीट. नक्कीच इथून राजेश या गोलंदाजाचा आडव्या बॅटने फटका सजवायचा होता मात्र इथून बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू आला या निर्धाव. भरपूर चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली राजेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलं षटक इथून संपलं गेलं. गोलंदाज राजेश या गोलंदाजाचं 9 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पाहायला गेलं तर आई एकविरा सांगडे संघाच्या डीजे अजय पवारला नऊ धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही पाहायला गेलं तर येणारे 18 चेंडू आणि 38 धावेची गरज असेल एकविरा सांगडे संघाला. गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर अजय पवारला नक्कीच इथून पाहायला मिळतोय. एक पाहायला गेलं तर कल्ले गावातील खरेदर हा खेळाडू इथून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. नक्कीच चेंडू शापेमध्ये चेंडू मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. नक्कीच कुठलीच चुकी पाहायला मिळत नाहीये. पहिला चेंडू धक्का क्रमांक इथून सांगडे संघाला इथून धक्का क्रमांक पहिला इथून पाहायला मिळतो या अरुणच्या स्वरूपात.
भामा पारदी साहेबांचं मात्र इथून आगमन झालंय. तंटामुक्त अध्यक्ष खरेदीदार पाहायला मिळतो. निफाड वाडी गावातील नक्कीच पाहायला मिळतात. तसेच भाऊ आगन साहेबांचं खरेदीदार महाराष्ट्र पोलीस दरारीत खरेदीदार कार्यरत असलेला खरेदीदार पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत इथून आगमन झाले पाहुण्यांचं. आम्ही त्यांचं नक्कीच आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय. हॅलो. यस, जमलेल्या तमाम खेळाडूंचं दमलेल्या इथे प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतोय. अतिशय आक्रमक इथे करावा लागेल आणि आक्रमण नक्कीच केलाय. इथे आपण बघितलं तर मोठं टार्गेट रचलंय आणि तो टार्गेट मात्र इथे कुठंतरी दडपणमय असताना नक्कीच तर नक्कीच या षटकाराच्या साह्याने विचार केला तर 10 धावफलकावर पाहायला मिळतील. 15 धावा. 15 धावा. चला चेंडू द्या मैदानामध्ये. हॅलो हॅलो. हॅलो. तर नक्कीच या षटकाराच्या साह्याने 15 धावा धावफलकावर लागते. पहिला चेंडूवर विचार केला गोलंदाज अजय पवार या गोलंदाजचं तर नक्कीच निर्धाव खरं विकेट पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र षटकार फुलटॉस पद्धत चेंडूवर चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला गेलाय. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल रोहित वाघे. नक्कीच आपल्या गावाचा खरेदीदार एक स्टार खेळाडू. एका धावेने मात्र इथून 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चेंडूबारची कडा घेऊन नक्कीच इथून पाहायला गेलं तर मागे क्षेत्ररक्षक चुकी पाहायला मिळाली. या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नक्कीच विचार केला तर या चेंडूवर मिळेल एक धाव. एका धावेने विचार केला तर धावफलकावर धावा लागला तर 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजय पवारचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या कुंडेवाल गावातील खरेदीदार टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच सिरीजचा मानकरी खरेदीदार ठरला होता हाच खेळाडू. तोच खेळाडू खरेदीदार गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाजी करतोय. भरपूर चांगली गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या गोलंदाजच्या माध्यमातून. एक षटकार जरूर काढला त्यानंतर मात्र इथून कमबॅक इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या गोलंदाजच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. अजूनही विचार केला तर 30 धावेची गरज असेल इथून ही एकविरा सांगडे संघाला. शॉर्ट पे चेंडू इथून मोठा फटका मारायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही. चेंडू आला इथून निर्धाव. दुसरं षटक संपलं गेलं. इथून गोलंदाज अजय पवार या गोलंदाज इथून पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावर लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 सांगडे संघाच्या डीजे.
भरपूर अपेक्षा खरेदीदार असलेला कर्णधाराला हा चेंडू भरपूर वेगाने टप्पा पडल्यानंतर स्टंप सोडून जाणारा हा चेंडू खराब दर्शवला पंचाने. नक्कीच इथून पाहायला गेलं तर 18 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. येणारे 12 चेंडू आणि अजून 29 धावेची गरज असेल. 12 चेंडू 29 धावा. तिथून आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. रोहित कमालीचं क्षेत्ररक्षण इथून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 100% योगदान खरेदीदार कमेंटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात या खेळाडूच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळाली. एका धावेने 19 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. लोफुटामध्ये चेंडू इथून समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवर. पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. रोशन पवार या गोलंदाजाचा विचार केला तर भरपूर चर्चेत या हंगामध्ये खरं तर हे नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करत असताना मात्र इथून चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळते. समोरच्या दिशेने इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक राज त्या ठिकाणी तैनात होता. इथून क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नक्कीच एका धावेने संघ मात्र इथून पुढे सरसावतोय खरेदीदार आय्या एकविरा सांगडे संघ. नक्कीच 12 चेंडू मध्ये 30 धावेची गरज असताना मात्र इथून पाहायला गेलं तर धावा धावफलकावर लागलं 21 धावा. अजूनही 26 धावेची गरज असेल. नक्कीच शॉपीबाईचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. स्वतः कर्णधार राजेश वाघे इथून चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर. अजूनपर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोशन पवार इथून गोलंदाजी करत असताना नक्कीच 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू सोडून दिला फलंदाजाने. नक्कीच पाहायला गेलं तर खराब चेंडू इथून दर्शवला गेला पंचाने. या खराबच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजूनही या 24 धावेची गरज असेल विचार केला तर उर्वरित 8 चेंडू मध्ये हा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच फटका इथून सजवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कुठली चुकी पाहायला मिळत नाही या साईला 11 आपटा संघाकडून. नक्कीच इथून कमबॅक केलाय खरेदीदार या गोलंदाजाने. या गोलंदाजाचा विचार केला तर रोहित खरेदीदार रोशन पवार या गोलंदाजाकडून 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. येणारी 7 चेंडू आणि 23 ची गरज असेल. चेंडू फुलटॉस चेंडू इथून खराब चेंडूचा खरेदी वाट बघत होता हा फलंदाज. मात्र तो फलंदाज इथून ठोकतो. या मिड विकेटच्या डोक्यावरून आला हा षटकार.
पवारच्या या गोलंदाजावर खरं तर शेवटचा चेंडू होता, त्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर मात्र इथून पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने थोडीशी वळण घेणारा हा चेंडू, पहिला चेंडू आला निर्धाव. नक्कीच पाहायला गेलं तर आजच्या दिवसात भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळाला होता. एकवीर सांगडे संघाकडून मात्र इथून तिसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी इथून खराब कामगिरी पाहायला मिळते. मात्र झेल उडाला गेला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता प्रशांत, मात्र झेल सोडला गेलाय. प्रयत्न भरपूर चांगले होते खरं तर क्रिकेटमध्ये, प्रयत्न तुम्ही नक्कीच करायला हवे होते क्रिकेटमध्ये, मात्र तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नक्कीच प्रशांत याच्या माध्यमातून एक धाव या चेंडूवर पाहायला, 4 चेंडू 16ची गरज. इथून भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज महेंद्र या गोलंदाजच्या माध्यमातून कमालीचा चेंडू इथून हाताला जात असताना मात्र इथून पाहायला मिळतोय. चला मी विनंती करतो टॉसला संजय नगर संघाचा संघटक आपण या. हा चेंडू पुन्हा एकदा इथून निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर महेंद्र या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चला मयूर 11 संजय नगर संघाचा संघटक आपण या. हा षटक संपल्यानंतर जर तुम्ही नक्कीच यायचं आहे, जर ना आला तर नक्कीच इथून जो आयोजक डिसिजन देतील त्या डिसिजन मात्र तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. शेवटचा चेंडू मात्र इथून शिल्लक असेल. कमालीची गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 17 धावा रोखायच्या होत्या, मात्र त्या रोखत असताना गोलंदाज महेंद्र या गोलंदाजाला पाहायला मिळतो. मात्र शॉर्टमध्ये चेंडू आडव्या बॅटने इथून झेल उडाला गेलाय. इथून फलंदाज होईल बाद. मात्र पहिला विजयी मात्र पाहायला मिळतोय या साहिल 11 आपल्या संघाला मात्र इथून पाहायला मिळतोय. नक्कीच या सामन्याचा सामनावीर इथून पाहायला मिळाला. भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तब्बल 11 चेंडू मध्ये 23 धावेचे मात्र आता खेळी करत असताना कोण संघ अडचणीत होता. खरं तर त्या संघ अडचणीत असताना मात्र बाहेर काढलाय. राज या फलंदाजाला मात्र इथून इन्व्हाइट करतोय. राज या फलंदाजाला नक्कीच या सामन्याचा सामनावीर.